मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अवेंटर. तर मित्रांनो, आज घेऊन आलो आहे मी तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत शनिवारवाडा इथे. शनिवारवाडा हे पुण्यातील फारच प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. तर चला पाहूया. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता शनिवारवाड्यात आणि फारच पर्यटक इथे पर्यटनासाठी येत असतात. तर मित्रांनो, चला आज आपण पण आलेलो आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हे आहे शनिवारवाड्याचं मुख्य द्वार आणि हे आहे शनिवारवाड्याचं पूर्वीच्या काळाचे बांधकाम. आणि मित्रांनो, फारच मोठे मोठे असे दरवाजे आहेत. तर मित्रांनो, चला आपण आता तिकीट घेणार आहोत आणि मित्रांनो आतमध्ये आपण जाणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कसले मोठे दरवाजे आहेत. तर मित्रांनो, चला घेऊया आपण तिकीट. तर मित्रांनो, आत्ताच आपण तिकीट घेतलं आणि आपण आत आलेलो आहोत. तर मित्रांनो, आपला हा व्लॉग लय दिवसांनी येत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पहा आपला व्लॉग. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं टोपेसारखं काहीतरी आहे. तर चला आपण पाहूया हे काय आहे. तर मित्रांनो, मला तोफच वाटत आहे, पण हे काय आहे मला कमेंटमध्ये सांगा. काही दिसत नाही पलीकडचं. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडे पण इथं काहीतरी आहे आणि इकडे पण त्याच प्रकारचे एक टोप्यासारखं काहीतरी आहे. त्याचबरोबर मित्रांनो, इकडं तुम्ही पाहू शकता की सूचनेचे काही फलक दिलेले आहेत मोठे मोठे. तर मित्रांनो, आता आपल्याला वाचायला टाईम नाही, आपण परत कधी वाचू. तर मित्रांनो, इथलचं वातावरण खूपच छान आहे, सुंदर असं वातावरण आहे आणि इथं फार स्वच्छता पण आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे फारच असे फलक दिलेले आहेत, इथलची माहिती दिली असे मला वाटते. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आणि इथे आज खूप गर्दी नाही, पण आज आम्ही आलो आहोत रविवारी, खूप गर्दी नाही. पण मित्रांनो, चला आता आपण बघणार आहोत. पण मित्रांनो, आज ऊन फारच आहे, आता उन्हाळ्यामुळं फारच ऊन आहे. तर मित्रांनो, शनिवार वाड्याच्या आतमध्ये आल्या आल्या मला एक प्रश्न पडला की या वाड्याचं नाव शनिवार वाडा असंच का आहे. तर मित्रांनो, त्यानंतर मी एका माणसाला विचारले, तर तो माणूस म्हणला ज्या दिवशी या वाड्याची वास्तुशांत करण्यात आली त्या दिवशी शनिवार होता, म्हणूनच या वाड्यात नाव शनिवार वाडा असं पडलं. तर मित्रांनो, हे शनिवार वाडा हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर मित्रांनो, बाजीराव पेशवे यांनी हा शनिवार वाडा बांधलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आपण आलेलो आहोत तिथे. तर मित्रांनो, मी आलेलो आहे माझ्या पप्पासोबत, त्याचबरोबर माझा दाजी माझ्यासोबत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडे गार वातावरण आणि मित्रांनो, जुन्या काळातील पायऱ्या बिऱ्या काय बदल इथे करण्यात आलेले आहेत, पण मित्रांनो जुन्याच काळातील आहे सर्व. तर चला मित्रांनो, आता आपण पाहू पुढे काय आहे अजून. तर मित्रांनो, मी पाहतच होतो तेवढ्यात मला जुन्या काळातले फार सुंदर असे दृश्य दिसले. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जुन्या काळातील फार सुंदर असे बांधकाम. आणि मित्रांनो, हे काय आहे मला काही समजत नाही, बहुतेक पाण्यासाठी असेल. त्याचबरोबर मित्रांनो, मला एक बीज दिसली, मी त्यामध्ये कॅमेरा घातला. तर मित्रांनो, फार सुंदर असं दृश्य त्यातून दिसलेलं आहे. मित्रांनो, ह्या बहुतेक चुलीच असते जुन्या काळात माणसांना खाण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी काही यात मोबाईल घातला नाही, हे फारच खोल होते. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या चुली असतील. त्याचबरोबर मित्रांनो, ही पण चूल असू शकते, पण मित्रांनो ही फार पडून गेलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हे पाण्यासाठी हौद असू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे जेवढे पण बांधकाम आहे ते दगडे आहे, पण मित्रांनो कुठे कुठे इटाचे बांधकाम आहे, बहुतेक ते आता केले असावे. पण मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही ते चुलीसारखेच आहे आणि इथे सर्व दगडाचे असे बांधकाम आहे. तर मित्रांनो, इथे वातावरण ही खूपच प्रसन्न असे वातावरण आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे झाडाला बहुतेक पाणी सोडले आहे की पाईपलाईन फुटलेली आहे ते माहीत नाही, पण मित्रांनो हे पाण्याचे खूप सुंदर असे दृश्य दिसत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे छोटे छोटे घरांसारखं काहीतरी आहे, बहुतेक काय असावे ते आपल्याला माहीत नाही. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे पाणी सोडलेलं आहे बहुतेक झाडांना. तर मित्रांनो, चला मित्रांनो, मला आता रस्ता सापडत नाही. घरच्यांनी मला इथे आम्हाला वर जायचं आहे, तर यासाठी आम्हाला रस्ता सापडत नाही, त्यासाठी मला रस्ता शोधण्यासाठी लावलेला आहे. तर मित्रांनो, चला आता आपल्याला रस्ता सापडलेला नाही, तर पाहूया पप्पाला त्यांना रस्ता सापडलेला आहे का. बहुतेक त्यांना सापडलेला असावा. तर मित्रांनो, चला. तर मित्रांनो, आपल्याला आता रस्ता सापडलेला आहे आणि आपण चाललेलो आहोत आता तिकडेच. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत दरवाजाच्या जवळ. तर चला मी तुम्हाला आता दाखवतो दरवाजा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तिथे मागे दरवाजा आहे आणि आपण तिथूनच वर जाणार आहोत. तर मित्रांनो, इथून आपण आता वर जाणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे आहे वर जाण्याचा मार्ग. तर मित्रांनो, चला आता आपण जाऊया वर. तर मित्रांनो, आपण वर आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथून किती सुंदर असे दृश्य दिसत आहे. तर मित्रांनो, आपण वर आलेलो आहोत आणि मित्रांनो, मला इथे दिसलेलं आहे काहीतरी. तर मित्रांनो, मला समजत नाही हे काय आहे, तुम्ही सांगा. तर मित्रांनो, हे काय आहे मला कमेंटमध्ये सांगा, मला काही समजले नाही.
हे काय आहे तर मित्रांनो चला. तर मित्रांनो ते शनिवार वाड्याच्या कडेने लावलेले झाडे खूपच मोठी आहेत. आम्ही वर आलो तरी मित्रांनो हे झाडांची सावली आपल्याला भेटत आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो इथून खालचा नजारा तुम्ही पाहू शकता. मी खाली होतो तेव्हा तुम्हाला हेच दाखवले होते, पण मित्रांनो तेच तुम्ही आता वरून पाहू शकता. इथे आहे झाड. तर मित्रांनो चला आता आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो मला हे दिसलेलं आहे काय आहे मला कमेंटमध्ये सांगा. बहुतेक हे शोसाठी केलेलं असावे किंवा पहिल्याही काळातले असू शकते. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इथे पिंपळाचं झाड आहे आणि त्याला कसे तरी छोटे असे बी आलेले आहेत. तर मित्रांनो ती मी पाहत आहे. तर मित्रांनो चला. तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता इथे सुंदर अशा भिंत बांधलेल्या आहेत आणि मित्रांनो त्यावर तुम्ही म्हणाल ती बिळे कशाला असतील. तर मित्रांनो मला असे वाटते की ती बिळे हे शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी असू शकतात. तर मित्रांनो चला आता आपण जाऊया पुढे. आणि मित्रांनो इथे सुंदर असे झाड मला दिसलेले आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे पिवळ्या अशा फुलांचे झाड आहे. सुंदर असे दृश्य आहे. तर मित्रांनो फारच सुंदर असा निसर्ग इथे शनिवार वाडा येथे आहे. तर मित्रांनो चला आता आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे सुंदर असे दृश्य आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता मित्रांनो त्याच प्रकारच्या भिंत सर्वकडे बांधलेल्या आहेत. मित्रांनो शत्रूवर नजर ठेवण्यासाठी जागोजागी त्या प्रकारच्या भिंत इथे बांधलेल्या आहेत. तर मित्रांनो चला. तर मित्रांनो मी पाहता मला हे दिसलं काय आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मला काही माहीत नाही, पण मित्रांनो हे सुंदर असे दृश्य इथून दिसत आहे. तर मित्रांनो चला आता आम्ही आता घरी जाणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो जाता जाता मला हे दिसले तुम्ही पाहू शकता इथे काय आहे जुन्या काळातील बांधकाम मित्रांनो इथे पडलेले आहे. पण मित्रांनो हे काय असावे असे मला सांगा. मला वाटत आहे एक खोली बिल्ली असावी किंवा दुसरे काय असावे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथलचे वातावरण. आणि आता आपण जाणार आहोत मित्रांनो घरी. त्यापूर्वी मित्रांनो इथं तुम्ही कारंजा बघू शकता. याला कारंजा म्हणतात का काय म्हणतात हे मला माहीत नाही. मला कमेंटमध्ये सांगा याला काय. तर मित्रांनो इथे अशा प्रकारच्या चुली किंवा हे काय पाणी ठेवण्यासाठी आहे. तर मित्रांनो हे काय आहे मला माहीत नाही, पण मित्रांनो अशा प्रकारचे इथे फार आहेत. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे जुनं झालेलं आहे, जुन्या काळातील बहुतेक असू शकतं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, चॅनलला करा सबस्क्राईब, व्हिडिओला करा लाईक आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तर बाय बाय मित्र.